गोलंदाज धनराज कांबेरे एक चांगला गोलंदाज आहे आणि एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू वावलेली टीमचा आणि या बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक तो घेऊन आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बेरी फर्स्ट बॉल ऑन स्ट्राईक वरती डावकुऱ्याचा फलंदाज पहिल्या चेंडूला सन्मान दिला ऑन साईट मध्ये. रक्षात्मक फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूला सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलंय. स्वतःच संघाचं खातं किरण हा फलंदाज या ठिकाणी ओपन करतोय आणि धाव पलकाचा देखील श्री गणेशा या ठिकाणी एका धावेनं केला जातोय. पहिली धाव अंतरत नीळ टीमची धाव पलकावरती लागली जाते. किरण जाधव आणि त्याच्या सोबतीला कृणाल हा फलंदाज आता ऑन स्ट्राईक वरती असेल. स्ट्राईक रोटेशन झालं. वावलेली टीम म्हटलं तर आम्हाला राजेशदादा मोडक यांची सातत्यपूर्वक आठवण येत आहे. कारण की कर्जत परिसरामधील नामांकित स्पर्धेमध्ये अगदी आम्हाला समालोचन करण्याची संधी त्यांनी दिली होती. पुन्हा एकदा चांगला फटका अप्पर एज लागली आणि तदनंतर बॉल थर्डमॅन सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी गोलीच्या वेगानं बॉल होईल फरार. धाबा मिळतील 4. येतोय दर्ज हा चौकार. पद्धतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 5 या धाब संख्येवरती. कृणालची एक अनोखी शैली आपण पाहतोय बॅट पकडण्याची आणि त्या शैलीने असे बरेचसे खेळाडू आहेत चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना. धनराज तय्यार वेगावरती स्वार होतोय. वेगावरती स्वार चेंडू पडला तदनंतर उचली घेतली. अगदी हाफ ट्रॅकर हा बॉल होता आणि तदनंतर अति वेग होतं. यष्टीरक्षकाचा भेद घेणारा चेंडू डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूची सुरुवात सिंगल न केली तदनंतर आला चौकार अंतरत नीळ टीम साठी आणि तदनंतर डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क करूच दिला नाही. अगदी चिकाटी आणि जिद्द भरलेला हा खेळाडू आहे गोलंदाज धनराज कांबेरे आणि त्यांनी ओळखलं की या अगोदरच्या वेगावरती स्वार होणाऱ्या चेंडूवरती फक्त दिमागाचा उपयोग केला होता कृणालनं. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं सातत्यपूर्वक आपण उल्लेख करतो आणि त्याच युक्तीचा उपयोग करत फक्त कट केलं होतं आणि गल्लीमधून बॉल दरम्यान सीमारेषा क्लिअर केली होती. बॉल तयार. या बॉल स्टॅपिंग क्रिकेट विकेट मिळण्याची दाट शक्यता होती परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते नयन मुंडे आणि त्याच्या आतून चेंडू निसटला. पुन्हा एकदा दुसरा तिसरा अटेम्प्ट मध्ये चेंडू पुन्हा त्याच्या हातामध्ये आला. तत्पूर्वी एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होतीये आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते बिनबाद 6 अंतरट नीळ टीम जाऊन पोहोचतीये. बॉलिंग ट्रॅक वरती धनराज वारंवार आपण उल्लेख करतो एक ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग देखील तितकीच ताकदवर या खेळाडूची आणि तितकंच चांगली गोलंदाजी. तो संघासाठी पॉवर प्लेचं षटक अगदी सातत्यपूर्वक चांगलं टाकत आला आणि या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी. बॉल तयार. या बॉल देखील खोलवर पद्धतीचा चेंडू होता त्याला खोदून काढलाय. अगदी ब्लॉकला टाकलं होतं. एक सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. सिंगल पेक्षा जास्त काही मिळत नाही आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. बिनबाद 7 षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. अंतर्नेट टीम जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवरती. टीम म्हटलं तर या विभागातील कर्जत परिसरातील एक चांगला संघ म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलंय. कर्जत मधील चांदई संघ असेल शिवशक्ती कडाव टीम असेल तदनंतर जय भवानी वावलोले टीम असेल असे बरेचसे संघ आहेत जे नामांकित संघ अगदी नामांकित स्पर्धेमध्ये खेळताना आपण त्यांना पाहिलंय. आणि आता कर्जत मध्ये असे बरेचसे संघ आहेत की जे अगदी नौके संघ आहेत त्यांनी देखील बऱ्याचशा आपल्या नावाची एक वेगळी छाप खऱ्या अर्थानं निर्माण केली आहे. आणि त्यातील हा एक संघ ज्यांनी आपण पाहिले पनवेल परिसर असेल तदनंतर खालापूर परिसर असेल खोपोली असेल पेन असेल परली असेल अशा बऱ्याचशा तालुक्यामध्ये जाऊन आपल्या कर्जत परिसराचं नाव अगदी उंच स्तरावरती नेलंय. आणि त्यातील एक संघ जे भवानी बावलोली आणि तो संघ देखील मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये 7 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय अंतरट नीड हा संघ आणि त्यांना इथून पुढे चांगले प्रयत्न करावे लागतील कारण की त्यांच्या विरोधात अगदी एक ताकदवर संघ आहे. दोन्ही संघ अगदी एकाच कॅलिबरचे आणि एकाच दर्जाचे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेला तुम्ही खेळताना कोणताही युद्ध असू द्या
कोणतेही बॅटल असू द्या, ज्यावेळी कोणत्याही बॅटलमध्ये तुम्ही खेळता त्यावेळी प्रतिस्पर्धी तुमच्या कितक्या ताकदीच आहे, त्यापेक्षा तुमची ताकद किती मोठी आहे ना हे प्रतिस्पर्धीला तुम्ही दाखवा आणि त्यावेळी ती लढाई अगदी तुमच्या बाजूने तुम्ही जिंकू शकता. आणि तेच प्रयत्न किरण आणि कृणाल या दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असेल. आपली ताकद, आपली शक्ती, आपली युक्ती मैदानाच्या आतमध्ये आता लढवणं गरजेचं आहे. बॉल तयार, दुसरं षटक. अमोल मोडक गोलंदाजी मार्कवरती येतोय. एक धाव पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मिळवली जाते. या सिंगलला जास्त प्राधान्य या ठिकाणी दिलं जातं आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. निकेश, बऱ्याचसा क्रिकेट तुम्ही देखील या विभागामध्ये पाहिलाय. बऱ्याचशा संघांनी अगदी आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण केली आहे. परंतु वावलोळ टीमला आम्ही जेव्हा जेव्हा खेळताना पाहिलं ना तेव्हा अगदी जेवढे 11 खेळाडू आहेत तेवढे 100% योगदान देताना आम्ही सातत्यपूर्वक या टीमच्या खेळाडूंना पाहिलंय. मग त्यामध्ये अमोल मोडक असेल, त्यानंतर फलंदाज धनराज कांबेरे असेल, त्यानंतर योगेश दादा कांबेरे असतील, यांनी प्रचंड चांगला प्रतिसाद दिलाय खऱ्या अर्थानं वावलोळी टीमसाठी. परंतु त्यांच्या बरोबर आता हात खोललेत फलंदाज कृणालनं आणि कृणाल जाधवच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार चौकार. पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, तदनंतर येतोय चौकार. कृणालच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. वैयक्तिक आपल्या 9 या धावसंख्येवरती तो खेळतोय. संघाला अगदी सुस्थितीमध्ये नेऊन ठेवायचंय. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं अधिराज 11 उमरोले टीमनं पराभूत केलं तर शेलू टीमला आणि धाबा अगदी कमी होत्या आणि त्या धाबा देखील त्यांना डिफेन्स केल्या. म्हणजे या मैदानावरती तुम्ही धाबा जमा देखील करू शकता आणि त्या धाबा डिफेन्स देखील तुम्ही करू शकता. या मैदानाचा इतिहास राहिलाय आणि चांगली कामगिरी करत यावेळेस गोलंदाजी चांगली चालू आहे वावलोली टीमच्या गोलंदाजाकडून. परंतु यावेळेस एज घेतले आणि फलंदाज कृणाल जाधव होईल या चेंडूवरती चेलबाद स्वरूपात बाद मिळतोय तो अंतरत नील टीमला. बॅटिंग चांगली करावी लागेल. सुरुवातीपासून आपण हेच उल्लेख करतोय की जर तुम्ही बॅटिंग चांगली केली नाही तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत तुम्हाला रोखलं जाईल आणि त्याचा उत्तर अगदी तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये तुमच्या गोलंदाजांना द्यावं लागेल. कारण की एखाद्या फाईटमध्ये क्रिकेटच्या आपण पाहिलं ह्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी तुमच्या वाटेला पहिली फलंदाजी येते त्यावेळी तुम्ही एक आव्हानात्मक टार्गेट म्हणण्यापेक्षा मित्र म्हणे रक्षात्मक टार्गेट सेट करणं फार गरजेचं असतं. आणि जर तुम्ही रक्षात्मक टार्गेट सेट केलं ना तर द्वितीय सत्रामध्ये तुमचे गोलंदाज देखील फाईट देऊ शकतील. इतकं चांगलं टार्गेट तुम्ही उभं करणं गरजेचं असेल. पहिल्या 4 बॉलमध्ये केवळ 5 धाबा खर्ची केल्यात त्या गोलंदाज अमोल मोडक या गोलंदाजानं. विकेट मिळण्याची शक्यता, चुकीच्या एंडला फेकी आणि तदनंतर थोडासा नाखुश आहे अमोल मोडक. त्यांनी अगदी कॉल दिलं होतं माझ्या एंडला, अगदी नॉन स्ट्रायकर एंडला जर फेकी झाली असती तर विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. परंतु चुकीच्या एंडला त्या ठिकाणी फेकी पाहायला मिळाली नकुल या क्षेत्ररक्षकाकडून आणि तदनंतर आपण पाहतोय जी विकेट होती ती अगदी सुखरूपपणे फलंदाज किरण नॉन स्ट्रायकर एंड वरती पोहोचलाय. बॉल तयार. ऑन साइड मध्ये फटक्याला खेचायचं होतं, पूर्णपणे झोकवून दिलं होतं परंतु फटका खेचणं कठीण झालं. अमोल एक चांगला गोलंदाज आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर आलेला चौकार फलंदाज कृणालच्या बॅटमधून. तिसऱ्या चेंडूवरती त्यानं कृणालला परतीचा प्रवास करावा लावला आणि तदनंतर अगदी 2-3 चेंडू त्याने डॉट बॉल टाकले. एका चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केली. आघाडीच्या 2 चेंडूवरती केवळ त्याने 5 धाबा खर्ची केल्या. अध्यापक आपण पाहतोय अंतरत नील टीम जाऊन पोहोचली आहे ते एकूणच 12 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये होत्या 7 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत 5 धाबा. 7 आणि 5च्या बरोबरीनं 12 धाबा आहेत त्या धावफलकावरती. दोस्ती चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मग त्यामध्ये आम्ही आवर्जून उल्लेख करू, सागर लदगे असतील, भीमसेन कराळे असतील, प्रवीण पवार असतील, संदीप शेंडे असतील, नवीन कराळे असतील, अंकुश कराळे असतील, दिनकर तलपे असतील, करण ठोंबरे असतील, सोमेश्वर
मसणे असतील, प्रशांत हाबळे असतील, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कारण की ऑर्गनायझर जर नसते ना, आयोजक जर नसते, तर खेळाडूच घडले नसते आणि खेळाडूंना संधी निर्माण झाली नसते. आणि पुन्हा एकदा आम्ही या सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. बॉल तयार. पुन्हा एकदा वेगावरती स्वार होतोय धनराज आणि पहिलाच बॉल वरती परतीचा प्रवास करावा लागेल. डावकुरा आताचा फलंदाज किरण जाधव होईल या चेंडूवरती झेलबाद. महत्वाच्या विकेट या ठिकाणी गमावल्यात अंतरनील टीमनं. कृणाल सुरुवातीला बाद झाला, त्यानंतर आता किरण जाधवला तिथून मैदान सोडावं लागतं. आता किरण करडे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन जिगरबाज युवा खेळाडूंना ज्यावेळेला आघाडीचे फलंदाज बाद होत होता, त्यावेळी नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम अगदी संघाचा कॅप्टन किंवा संघाचे लेजंड प्लेयर करत असतात. कारण की सातत्यपूर्वक हे खेळाडू अगदी तुमचे फ्युचर आहेत आणि त्यासाठी आपण पाहतो किरण करडे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरण करडे एक लेजंड प्लेयर आहेत आणि त्यांना संधी आपण पाहतो ते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेत. चांगली बॅटिंग किरणला करावी लागेल. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिले बऱ्याचशा जिगरबाज युवा खेळाडूंना संधी देताना. पटका पुन्हा एकदा फसलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. लोंगणवरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. अमोल एकदा जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 13 या धावसंख्येवरती. 13 धाबा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. पहिल्या चेंडूवरती धनराज कांबेरेनं मिळवलेली सफलता. दुसऱ्या चेंडूवरती सिंगलला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जात आहे. आता ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज मनोज जाधव. बॉल तयार आहे. धनराज डावकुरा आताचा गोलंदाज, शैलीदार गोलंदाज, चांगली गोलंदाजी, नॅचरली स्विंग आपण पाहिलं डावकुरा आताच्या गोलंदाजांना आणि तशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये धनराज हा गोलंदाज करतोय. अप्रतिम गोलंदाजी, वेग तितकंच चांगला आहे, अचूकता त्यानं साधली आहे आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी करत असताना आता वेगाचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज मनोजनं आणि मनोज जाधवच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवरती. 19 धाबा धावफलकावरती. आता दर्दी प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहतोय. 1 वाजून गेला असेल कदाचित आणि तरी देखील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या सर्व गोडगुणी प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. सुरुवातीपासून जर प्रेक्षक राजा नसेल ना तर त्या स्पर्धेला मजा नाही आणि प्रत्येक प्रेक्षक राजा या स्पर्धेला एन्जॉय करतोय, त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा तो व्हाईट बॉलचा इशारा. या अगोदराला षटकार, तदनंतर थोडंसं दडपण पाहायला मिळतंय. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आणि परंतु त्याला प्रत्युत्तर दिलं या अगोदर मनोजनं आणि मनोज जाधवच्या बॅटमधून आपण षटकार पाहिलाय. बॉल तयार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पंचांकडे अपील केली होती परंतु पंचांनी त्या ठिकाणी बोट उंच केलंय आणि फलंदाज मनोज जाधव देखील होईल या चेंडूवरती झेलबाद. न्यू बॅटर रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रुपेश बॅक टू द बॉलर असं वाटलं होतं परंतु एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी रेफर
आणि चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर देखील आमच्या असतील आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल. रनआउट स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही आणि योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट आहे, सेफ आहे फलंदाज आणि त्या ठिकाणी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा शेवटच्या बॉलवरती मिळतात. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 या धाबा संख्येवरती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालं. धनराज कांबेरेनं 2 षटकं हाताळली आणि 2 षटकामध्ये त्यानं केवळ 17 धावा या ठिकाणी खर्ची केल्यात. 2 विकेट त्यानं प्राप्त केल्यात. अमोल मोडकने एका षटकामध्ये केवळ 5 धावा खर्ची केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट त्यानं प्राप्त केली आहे. आता नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती, बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश कांबेरे गोलंदाजी मार्कवरती येतोय. कल्पेश कांबेरे हा गोलंदाजी मार्कवरती. आता इथून पुढे हात कोलावे लागतील, एक्सेलेटरवरती पाय द्यावा लागेल. बॅट्समन किरण आणि त्याच्या सोबतीला खेळणारा रुपेश या दोन्ही फलंदाजांना. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज किरण करडे हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती. नॉन स्ट्रायकर एंड वरती रुपेश जाधव. बॉल तयार आहे. कल्पेश पहिल्याच बॉलवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते योगेश कांबेरे आणि त्यानं झेलला त्या ठिकाणी कॅरी केलं आणि अजून एक हादरा बॅटिंग करणाऱ्या अंतरट नीड या टीमला. डावखुरा आताचा गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं होतं फलंदाज. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं होतं फलंदाज किरण करडेनं आणि त्याची देखील विकेट या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती प्राप्त केली. ती कल्पेश कांबेरे या गोलंदाजानं. आता नवीन फलंदाज विश्वास करडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता पूर्णपणे विश्वासपूर्वक कामगिरी त्याला अंतरट नीळ टीम साठी करायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर कल्पेश तयार आहे. फटका बसला हवेमध्ये, झेल होण्याची संधी आणि झेलला त्या ठिकाणी कॅरी केलं आणि अजून एक आदरा अंतरट नीळ टीमला. विकेटची पडझड आणि थोडासा बॅकफूट वरती आता ढकललाय त्या अंतरट नीळ टीमला. अध्यापक 5 विकेट या ठिकाणी त्यांनी गमावल्यात. अर्धी सेना अगदी गारद केली आहे ती वावलेल्या टीमच्या या गोलंदाजानं आणि चांगली गोलंदाजी अध्यापक सर्व गोलंदाजांकडून. आणि पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे धनराज आणि त्यानं झेलला केलं कॅरी आणि अजून एक आदरा अंतरट नीळ टीमला. विकेट हॅट्रिक या ठिकाणी साध्य केली आहे ती कल्पेशनं.
आणि आजच्या रात्रीमधील ही दुसरी विकेट हॅट्रिक या ठिकाणी आपण पाहतोय कल्पेश कांबेरे या गोलंदाजाकडून. चौथ्या षटकाला जशी सुरुवात त्यानं केली, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील त्यानं विकेट प्राप्त केली आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील त्यानं त्या ठिकाणी विकेट प्राप्त केली आहे. आणि आजच्या रात्रीमधील आणि या स्पर्धेमधील आपण पाहतोय आजच्या रात्रीतील ही दुसरी विकेट हॅट्रिक त्याने साध्य केली आहे. सागर लदगे आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांचं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे फार जवळचे मित्र आहेत, या विभागामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही येतो त्या वेळेला आवर्जून त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि अगदी प्रेमळ आणि संयमी स्वभाव त्यांचा सातत्यपूर्वक आम्ही पाहिलाय. परंतु सध्याच्या घडीला ते आयोजकांच्या भूमिकेमध्ये दोस्ती चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन आणि नियोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे संपूर्ण मित्र परिवार त्यांनी घेतलेली मेहनत आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी जाजाबली स्पर्धा होतात ना, त्या बली आवर्जून खऱ्या अर्थानं प्रवीण पवार जे बुधिवलीचे रहिवासी आहेत आणि या स्पर्धेचे अगदी आयोजक त्यांच्या माध्यमातून आवर्जून आम्हाला कॉल करण्यात येतो आणि त्यांचं देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो, कारण त्यांनी पुन्हा एकदा संधी दिली आम्हाला या विभागामध्ये समालोचन करण्याची आणि त्यांचं देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. अजून एक विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. बॅक टू बॅक या ठिकाणी एक चेंडू डॉट बॉल आला आणि 5व्या चेंडूवरती देखील विकेट प्राप्त करतोय तो कल्पेश डावकुराचा गोलंदाज. या अगोदर देखील मेडन षटक टाकलं होतं अधिराज 11 उमरोली टीमच्या गोलंदाजानं आणि हे देखील मेडन षटक होईल का हे पाहणं गरजेचं आहे. आणि आजच्या या रात्रीमधील हे दुसरं मेडन षटक, चांगली गोलंदाजी. विकेट हॅट्रिक देखील आजच्याच रात्रीमध्ये पहिली झाली, तदनंतर आजच्या रात्रीमधील दुसरी विकेट हॅट्रिक देखील आपण पाहिली कल्पेश या गोलंदाजाकडून. आणि मेडन षटक देखील आजच्याच रात्रीमध्ये पहिलं टाकलं उमरोली अधिराज 11 उमरोली टीमच्या गोलंदाजानं आणि आता आपण पाहतोय जय भवानी वावलोले टीमचा गोलंदाज कल्पेश त्यांना देखील मेडन षटक या ठिकाणी टाकलंय. चांगली गोलंदाजी. आता शेवटच्या स्लॉग ओव्हरसाठी गोलंदाजी मार्क वरती येईल. नयन मुंडे हा गोलंदाजी मार्क वरती येईल. चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. जशी गोलंदाजी केली धनराजनं, अमोलनं, जशी गोलंदाजी केली कल्पेशनं, तशी गोलंदाजी करावी लागेल ती नयन या गोलंदाजाला. नयन आणि कल्पेश हे दोन्ही अगदी जिगरबाज युवा खेळाडू आहेत आणि या युवकांना दिलेली संधी, ज्यावेळी तुम्ही असं म्हणता ना की गावाच्या संघाकडून आम्हाला संधी मिळत नाही, संधी कोणाला मिळत नसते. ज्यावेळी तुम्हाला खेळण्याची संधी मिळते ना त्यावेळी संघ अगदी संकटात असतो किंवा ज्यावेळी संकटातनं तुम्ही ज्यावेळी बाहेर काढताना तीच एक सोनेरी संधी तुमच्यासाठी निर्माण झालेली असते. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावा संख्येवरती. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ज्यावेळी तुम्हाला सिद्ध करण्याची संधी निर्माण होते, ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करता त्यावेळी लोक तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करतात. ती प्रसिद्धी तुम्हाला मिळवता आली पाहिजे. नयन मुंडे आघाडीचे दोन्ही बॉल या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. थोडीशी सुमार कामगिरी त्याची या ठिकाणी पाहायला मिळते. 2 अवंतर धावेच्या मदतीनं 24 धावा आहेत त्या धावफलकावरती. मोठा फटका खेचायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. विकेटवरती चेंडू रेंगाळत राहिला आणि यष्टीरक्षक त्या ठिकाणी पोहोचला. कोणतीही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता संपुष्टात. या अगोदर आपण शिवम लोभी यांचा आवाज या ठिकाणी ऐकत होतो. बेडगावचे ते सुपूत आणि खूप चांगले मराठीचे समालोचक मित्र त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकत होतो. कालच्या रात्रीमध्ये देखील काल प्रियेश बाबरे यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला आणि त्यांच्या समवेत अगदी याच विभागातील समालोचक मित्र त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकत होतो. आणि कर्जतमध्ये देखील हल्ली बरेचसे समालोचक मित्र
अगदी कॉमेंटरी बॉक्समध्ये जॉईंट होत आहेत. आम्ही 1-2 वर्षापूर्वी ऐकलं होतं शुभम लोबी यांना, परंतु आता खूप चांगलं इम्प्रूव्ह त्यांनी स्वतःमध्ये घडवलं आणि या चांगल्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना समालोचन करताना आपण पाहतोय. मराठी भाषेवरती त्यांची पकड अगदी अगदी मजबूत झाली आणि चांगलं समालोचन अगदी आम्ही 2-3 मॅच त्यांचं ऐकतोय. या बॉल स्लेडिंग एज, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मधून सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड रिजन क्लिअर केली. 4 धाब्यांसाठी चौकार. बऱ्याचशा चेंडूनंतर हा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. तब्बल 2-3 षटकानंतरचा हा चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. या अगोदर आपण पाहिलं 3ऱ्या षटकामध्ये आलेला एक षटकार, दुसऱ्या षटकामध्ये आलेला एक चौकार अगदी दुसऱ्या बॉलवरती, परंतु त्यानंतर धाबा जमवणं थोडंसं कठीण बनलंय. 29 धाबा धावफलकावरती. उर्वरित अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉल तयार. खराब बॉल, खराब बॉल, खराब बॉल. पंचांचा त्या ठिकाणी नो बॉलचा इशारा, विकेट मिळण्याची शक्यता आणि पंचांचा नो चेंडूचा त्या ठिकाणी इशारा येतोय आणि या नो चेंडूच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल. एका एक्स्ट्रा धाबेला बढती. 30 धाबा आहेत त्या धावफलकावरती. नयन मुंडेवरती कोणतंही प्रेशर नाहीये, कोणतंही दडपण नाहीये, परंतु जिगरबाज युवा आहे. चेंडू अगदी वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतोय. ज्यावेळी क्रिकेटमध्ये तुमच्या पाठीशी अनुभव असतो ना, त्यावेळी अनुभवाच्या जोरावरती तुम्ही चांगली गोलंदाजी, तुम्ही चांगली फलंदाजी करू शकता. विदाऊट प्रॅक्टिस देखील तुम्ही चांगली गोलंदाजी, तुम्ही चांगली फलंदाजी करू शकता. परंतु ज्यावेळी तुम्ही क्रिकेटमध्ये नुकताच पदार्पण करता, क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी मिळाली जाते, त्यावेळी तुम्हाला प्रॅक्टिसचा अभाव तुमचा भासला जाईल आणि तुमची प्रॅक्टिस, असं म्हटलं तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आणि ती प्रॅक्टिस नयनची सरावा अंतर्गत थोडीशी कमी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. 31 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. अवंतर धावा अगदी या षटकामध्ये आपण पाहिल्या तर तब्बल 5 अवंतर धावा अध्यापक या ठिकाणी खर्ची केल्यात. पुन्हा एकदा या चेंडूला आपण पाहतो फ्रेडचा बॉल होता, त्याच्यावरती मिळाली जाती एक 2 धाबा आणि 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 33 या धावसंख्येवरती. निखिल कांबरे आमचे फार जवळचे मित्र आहेत. वावलोली टीमला अगदी सपोर्ट करण्यासाठी ते आलेत. वावलोलीची ज्यावेळी स्पर्धा असायची त्यावेळी आवर्जून ते देखील आम्हाला कॉल करायचे. त्यांचं देखील करतो आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. बॉल तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं परंतु नाकाम ठरतोय हा फटका. डॉट बॉल येईल. अधिक दुष्काळ आहे, त्यामध्ये धावा तुम्ही अगदी सरळ बॅटनं घेतल्या पाहिजे. सिंगल डबलला का होईना, परंतु प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे. फटका पसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक धनराज त्या ठिकाणी पोहोचला आणि झेलला त्याने कॅरी केलं. अजून एक आदरा बॅटिंग करणाऱ्या अंतरट नेट टीमला. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. या षटकातील उर्वरित अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. तब्बल 9 चेंडू फेकले, तब्बल 10 चेंडू फेकले गोलंदाज नयननं. परंतु ही सुरुवात आहे. सुरुवातीला अगदी अशा गोष्टी घडत राहतील, परंतु ज्या चुका तुम्ही अगदी मॅच मध्ये केल्यात ना, त्या चुका तुम्ही सुधारल्या पाहिजेत नेक्स्ट मॅच मध्ये. पहिलं सत्र संपलं. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 33 आणि 34 धावसंख्येचं पाठलाग करायचंय.
या मॅच मध्ये द्वितीय सत्रामध्ये सेकंड इनिंग मध्ये ते जय बाबांनी वावलवले टीमला. मार्केवाडी टीमचा कॅप्टन आणि पिंपलोली टीमचा कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टननी या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. पिंपलोली आणि मार्केवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय 4 षटकांची असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ही सूचना आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला देखील आपण कॉल करतोय की आपण तातडीनं या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यावं. पिंपलोली आणि मार्केवाडी. चला वावलेली टीम लगेच आपली सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायची आहे. तीस बॉल मध्ये आता 34 धाबा संख्येचा पाठलाग करायचा आहे. 33 धाबा पहिल्या सत्रामध्ये जमवल्या अंतरटने टीमनं. आता गोलंदाजीचे जोहर त्यांना दाखवावे लागतील कारण की बॅटिंग करत असताना पूर्णपणे अपयश त्यांच्या पदरी पडलं. बॉल द्या त्या ठिकाणी चेक करण्यासाठी. योगेश कांबेरे आणि त्याच्या सोबतीला फलंदाज रोशन मोडक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राजेश मोडक यांचे छोटे बंधू दोन्ही फलंदाज अगदी ताकदवर फलंदाज आहेत. कित्येक मैदानात योगेश कांबेरे यांनी सर्कलच्या पावंदीमध्ये आपलातून फटकेबाजी आम्ही पाहिलेली आहे. योगेश कांबेरे या फलंदाजाची आणि त्याच्या सोबतीला रोशन मोडक त्याच्या बॅटमधून देखील दाबा येताना कित्येक मैदानावरती आम्ही पाहिल्यात. कर्जत परिसरामधील आम्ही सुरुवातीला उल्लेख केलं एक दादा संघ म्हणून ज्यांच्याकडे सातत्यपूर्वक पाहिलं जातं वावलोली आणि त्यांच्या विरोधात आता अंतरटनेल टीम गोलंदाजी कशी करेल हे पाहणं गरजेचं आहे. 30 बॉल मध्ये 34 धावसंख्येचं संरक्षण त्यांना करायचंय. किरण करडे हा गोलंदाजी मार्कवरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मार्केवाडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आम्ही पिंपलोली टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मी सागर टॉस त्या ठिकाणी केले जात आहे. महेश कदम यांच्या शुभासे बॉल तयार. खराब बॉल आणि त्याच्यावरती असं वाटलं होतं आक्रमण केलं जाईल परंतु चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल. टोटली 50 या चेंडूवरती मिळेल आणि या 5 धाबेच्या मदतीनं स्वतःच संघाचं खातं या ठिकाणी संघाचं खातं ओपन केलं जात आहे. 22ची ही चौकार आहे आणि 9चे 1 धाव म्हणजे 5 धाबा या ठिकाणी 10 पलकावरती लागले जातील. खराब कामगिरी. पहिला चेंडू डॉट बॉल आला होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. आणि योग्य तो निर्णय पिंपलोली टीम लगेच आपण पोहोचवायचा आहे. शरीराचा बेत परंतु फ्रेडचा बॉल होता. फलंदाज बाद होऊ शकले नसते. फ्रेडचा बॉल होता त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद होऊ शकले नसते.
जरूर भीमरचा या अगोदरचा नो चेंडू होता आणि तदनंतर आपण पाहतोय की अपील केली होती लेग बिफोर द विकेटची, फलंदाज बाद होऊ शकले नसते आणि जरूर त्या चेंडूवरती मिळेल एक धाव आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. 6 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण करडे बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. फटका चांगला आहे. सिंगलला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जात आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. सिंगल डबलच्या मदतीनं देखील या धावा अगदी सोप्या आहेत. पिंपलोली टीमनं टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. मार्केवाडी टीमला करावी लागेल फिल्डिंग. तयार राहायचं त्या ठिकाणी नामदेव मार्के. संपूर्ण टीम त्या ठिकाणी आपण देखील रेडी राहायचंय. 7 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहतोय. डावाची सुरुवात अगदी शांत आणि संयमी करता येते. दोन्ही फलंदाज योगेश कांबेरे आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय फलंदाज रोशन मोडक. 34 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूचे पैकी एक एक चेंडू महत्वपूर्ण आहे या लढतीमध्ये. आपण सुरुवातीला उल्लेख केलं अंतर टीम साठी आणि त्याचेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. तेच शर्तीचे प्रयत्न किरण करडे हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॉल तयार. यावेळेस रिबास अटेम्प्ट केला होता परंतु डायरेक्ट हिट. परंतु फलंदाज त्या ठिकाणी चेक केलं जाईल. त्या ठिकाणी दोन्ही पंच त्या ठिकाणी डिस्कस करतील आणि तदनंतर फलंदाज कोणत्या स्वरूपात बाद आहे तो योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. एलबी फलंदाज लेग बिफोर द विकेट. नवीन फलंदाज अमोल मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. कर्जत परिसरामधील एक स्टार प्लेयर म्हणून ज्याच्याकडे आम्ही पाहतो. दिसायला देखील हँडसम आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालाय. बॅक टू द बॉलर आणि विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. फलंदाज रोशन मोडक देखील होईल या चेंडूवरती बाद. 7 धावा आहेत त्या धावफलकावरती. न्यू बॅटर धनराज कांबेरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2 विकेट या ठिकाणी गमावल्या. सलामीवीर अगदी तंबूच्या आरसऱ्याला. योगेश कांबेरे एलबीडब्ल्यू स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि तदनंतर रोशन मोडक अगदी झेलबाद स्वरूपात हा फलंदाज बाद झाला आणि आता थोडंसं पेशर असेल. 7 धावा धावफलकावरती अमोल मोडक आणि त्याच्या सोबतीला आता धनराज कांबेरे जो आता धनराज ऑन स्ट्राईक वरती असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज जाधव, चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. पहिल्या बॉलवरती त्याने विकेट प्राप्त केली आहे. बॉल तयार. मोठा फटका खेचायचा होता परंतु एक धाव रोखू शकत नाही. सिंगल या चेंडूवरती मल्टी आहे. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. प्रत्येक षटकामध्ये एकात दोन सिंगल डबल, एकात दोन खऱ्या अर्थानं एखादा मोठा फटका, एखादा चौकार जर आला तर ही मॅच अगदी सोपी आहे बॅटिंग करणाऱ्या वावलेल्या टीमसाठी. परंतु त्याच जर एकात दोन चेंडूवरती सिंगल डबल, एकात दोन चेंडूवरती जर एकात दोन मोठे फटके जर वाचवले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल अंतरट नीड ही टीम. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगणं कठीण आहे, कारण की जसा सरडा रंग बदलतो ना तसं विविध रंग उधलवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. बॉल तयार. फटका चांगला आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु त्याच्या आवाक्या बाहेर बॉल जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर अमोल मोडकच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार कव्हर ड्राईव्हचा चौकार. मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 12 या धावसंख्येवरती. जाजाबेली खऱ्या अर्थानं जय भवानी वावलोळी संघ संकटात असतो ना त्यावेळी संकटातनं बाहेर काढण्याचं काम, संकट मोचक बनण्याचं काम अमोल मोडकनं कित्येक मैदानावरती केलंय. आणि तोच अमोल मोडक अगदी चॉकलेट बॉय म्हणून ज्याला म्हटलं जातं, दिसायला देखील हँडसम, तो ऑन स्ट्राईक वरती आहे. दिशा दिली. एक धाव कंप्लीट, परंतु एका धावेपेक्षा जास्त काही मिळू शकत नाही. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल ते 13 या धावसंख्येवरती. या अगोदराला चौकार सेन्सिबल क्रिकेट तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांनी ओळखलं, त्याने जाणलं आता एक चौकार आला. आता सिंगल डबलच्या मदतीनं देखील या मॅच मध्ये आपण विजयाच्या अगदी जवळ जाऊ. परंतु फटका खराब, झेलला कॅरी आणि फलंदाज धनराज देखील या चेंडूवरती होईल बाद. विकेट अगदी टिकवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. जर विकेट गमावलं ना, जरी अमोल मोडक मैदानाच्या आतमध्ये जरी उभा असला तरी देखील या धावसंख्येचा पाठलाग करणं अगदी कठीण बनेल. कारण की एखाद्या खेळाडूची साथ अमोल मोडकला लाभणं गरजेचं असेल. अमोल मोडकला जर तुम्ही 7 मैदानाच्या आतमध्ये दिली सिंगल डबलच्या मदतीनं तर या धावसंख्येचा पाठलाग करणं अगदी सोपं आहे. एकात दोन मोठ्या फटक्याने या मॅचला तो फिनिश करेल. परंतु जर अमोल मोडक वरती प्रेशर आणलं, जाणारे फलंदाज जर मोठ्या फटके मारण्याच्या नादात विकेट त्यांनी गमावल्या तर या धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं अवघड बनेल बॅटिंग करणाऱ्या जय भवानी बावलोली टीमसाठी. 34 धावा जरी अशा वाटल्या असल्याने या धावा अगदी सोप्या आहेत या मैदानाचा विचार करता, तरी क्रिकेटसाठी अगदी कोणतंही आव्हान सोपं नाही आणि कोणतंही आव्हान कठीण नाही. जर या धावा डिफेन्स करायच्या असल्या ना, जरी आपण पाहतोय की अंतरट नीट टीमला या धावा वाचवणं जरी कठीण असल्या तरी क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की जर तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमचा पण जर तुम्ही पणाला लावला ना तर या मॅच मध्ये या धावा देखील अंतरट नीट टीम वाचवू शकेल. दिशा दिली. एक धाव कंप्लीट. मेन विकेट हवी आहे. अमोल मोडकच्या विकेटच्या शोधत आहेत. त्यांना माहिती आहे ही विकेट जर इथून प्राप्त केली तर या मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल. परंतु एका धावेला प्राधान्य. शेवटच्या चेंडूवरती मल्टी आहे. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. 34 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. आता विजयासाठी गरज आहे शेवटचे 18 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. हा सामना अगदी सोपा आहे बॅटिंग करणाऱ्या वावलेल्या टीमसाठी, परंतु विकेट देखील तितक्या महत्वाच्या असतील. अध्यापक आपण पाहिल्या तर 3 विकेट गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या वावलेल्या टीमनं. पहिला फलंदाज योगेश कांबेरे बाद झाला, त्यानंतर रोशन मोडकला मैदान सोडावं लागलं. धनराज देखील बाद झाला. आता अमोल देखील बाद झाला आणि अमोल मैदानाच्या आतमध्ये आणि प्रशांत हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात आणि 14 या धावसंख्येपर्यंत अध्यापक जाऊन पोहोचलाय जय भवानी वावलोली टीम. जय भवानी वावलोली संघ अध्यापक 14 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. येणारे 18 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. सागर लदगे यांना आपण पाहतो की गेले 2-3 दिवस थोडासा त्यांच्यावरती
ताणतणाव आपण पाहतोय, कारण की सकाळी उठून जॉबला जाणं, तदनंतर अगदी दिवसभर जॉबवरती लक्ष केंद्रित करणं आणि तदनंतर आपण पाहतोय की मॅचवरती देखील त्यांना लक्ष केंद्रित करावं लागतं. या सर्व गोष्टी एका माणसाकडून पॉसिबल नाही आहेत, परंतु तरी देखील मित्रांवरती अगदी दोस्ती चषकावरती असणारं प्रेम ते या ठिकाणी व्यक्त करतायत. परंतु सध्या ते प्रस्थान करतायत इथून. उद्या पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये ते जॉईंट होतील, दिशा देण्याचा प्रयत्न, मॅच अगदी चांगली होईल, टफ फाईट होईल यातील मात्र शंका नाही, कारण की फाईट देण्यासाठी तयार आहे अंतरट नीट टीमचे हे सगळे खेळाडू. ते सांगतायत की जसं आम्हाला थांबवलं या अगोदर पहिल्या सत्रामध्ये, तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू. दोन्ही अगदी बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये, अमोल आणि त्याच्या सोबतीला प्रशांत, अगदी दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, तदनंतर आला डॉट बॉल. बॉलर गोलंदाजी मार्कवरती किरण करडे गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. डावकुरा आताचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय, प्रेशर क्रिएट करतोय गोलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. विकेट पेक्षा आहे ना आता चेंडू जास्तीत जास्त डॉट बॉल टाकणं गरजेचं असेल ते फिल्डिंग करणाऱ्या अंतरट नीट टीमसाठी, आणि त्या विकेटच्या शोधात जर फलंदाज राहिला तर अतिउत्तम काम होईल अंतरट नीट टीमसाठी. परंतु दिमागाचा उपयोग केला यावेळेस फलंदाज अमोल मोडकनं, आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा चौकार, आणि या चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवरती. 19 धावा 10 फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल, तदनंतर याला चौकार. आता अमोल मोडकने हे जाणलंय, एखादा चौकार, एखादा षटकार, एखाद 2 सिंगल डबल या धावा अगदी आपल्याला पोषक असतील, आणि त्याच पोषक धाव्यांच्या शोधात असताना हा चौकार त्याला मिळाला जातोय. चौकाराच्या मदतीनं 19 धावा 10 फलकावरती. अजूनही बीजासाठी गरज आहे ती 15 या धावसंख्येची. बॉलर तयार, बॅक टू द बॉलर. चांगली गोलंदाजी, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाज किरण करडे चांगली गोलंदाजी करतो. अद्याप केवळ 5 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्यात. आघाडीचे हे गोलंदाज आहेत. स्ट्रायकर गोलंदाज किरण पुन्हा एकदा दुसरा षटक, वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघासाठी तो तिसरं षटक घेऊन आला. कमीत कमी धावा संख्या होती 34, आणि त्या धावा डिफेन्स करायच्या होत्या. पहिल्या सत्रामध्ये 33 जमवल्या होत्या अंतरट नीट टीमनं, आणि 34 धाव्यांचं संरक्षण त्याने या मॅच मध्ये करायचंय. टॅपिंग क्रिकेट, एक धाव सहजरित्या त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झालं, आणि 3 षटकांच्या अंती 10 फलकावरती धावा आहेत त्या 20. येणारे 12 बॉल, आणि आता बीजासाठी गरज असेल ती 14 या धावसंख्येची. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. येणारे शेवटचे निर्णायकारक आता 12 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे. 14 धावा 12 चेंडू 14 धावा, हे शेवटचं आता समीकरण येऊन ठेपलंय. या मॅच मध्ये जिंकेल वावलोली की अंतरट की वावलोली. नक्कीच अगदी माथेरानच्या निसर्गरम्य कुशीमध्ये वसलेलं अगदी निसर्गरम्य हे बेकरे गाव, आणि थंडीचा जो सावट आहे ना तो अगदी जाणवतोय या संपूर्ण विभागामध्ये. कारण की माथेरान म्हटलं तर थंड हवेचं ठिकाण, आणि त्या थंड हवेच्या अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं हे बेकरे गाव, आणि बेकरे गावाचं हे सुसज्ज असं मैदान, आणि थोडीशी नमी, थोडासा ओलावा देखील थोडाशा वेळानंतर आपल्याला विकेटवरती किंवा मैदानाच्या आतमध्ये देखील भासला जाईल, आणि ही गुलाबी थंडी आता आपल्याला जाणवतीये. आयोजक सर्वांचा आपण धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत. प्रवीण पवार असतील, सागर लदगे असतील, भीमसेन कराळे असतील, तदनंतर संदीप शेंडे असतील, प्रवीण पवार आमचे जवळचे मित्र आहेत, तदनंतर नवीन कराळे असतील, अंकुश कराळे असतील, दिनकर तलपे असतील, करण टोंबरे असतील, सोमेश्वर मसने असतील, प्रशांत हाबले असतील, आणि सुहागन कराळे असतील. या सर्वांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत, आभार. पटका पसलाय हवेमध्ये, जेलला कॅरी केलं,
मॅचला लवकर फिनिश करण्याच्या नादात या ठिकाणी महत्वाची विकेट आणि अमोल मोडक या चेंडूवरती होईल बाद. टीमचे 12वे प्रतिनिधी देखील चिंताग्रस्त झाले ज्यावेळी अमोल मोडकची विकेट प्राप्त केली. त्यांना देखील त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य अगदी गायब झालं. या अगोदर ते हसत होते. त्यांना माहिती होतं आपला सामना आपला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, आपल्या गावचा अगदी एक चांगला सितारा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि जोपर्यंत अमोल मोडक होता तोपर्यंत या मॅच मध्ये जीव होता, जान होती. आणि त्यांनी ते ओळखलं ज्यावेळी अमोल मोडकची विकेट मिळाली ना, त्यानंतर त्याचा चेहरा देखील अगदी मायूस झाला. आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग उधळवू शकेल. गोलंदाजी मार्कवरती आलाय विश्वनाथ आणि विश्वास आणि विश्वासाला पूर्णपणे सार्थाशी कामगिरी त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. विश्व जिंकण्याची तयारी आता त्याला ठेवावी लागेल या मॅच मध्ये, कारण की धाबा कमी आहेत आणि त्या कमी धाबा वाचवण्यामध्ये तो सक्षम ठरेल का. विश्वास बॅकवर्ड मध्ये ढकलायचं होतं, बॅकवर्ड रिजन मध्ये फ्लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेनं या चेंडूला ढकलायचं होतं, परंतु डॉट बॉल येतोय. आता आंतरनीळ टीमचा जो 12वा प्रतिनिधी आहे ना, जो सुरुवातीपासून चिंताग्रस्त होता, त्याला माहिती होतं की वावलेली टीम म्हणजे एक ताकदवर टीम आहे, या 34 जावा अगदी सहजरित्या जमवेल. परंतु जसं जसं डॉट बॉल आले, जसे जसे विकेट गमावल्या, आघाडीची विकेट गमावल्या अगदी सुरुवातीला, तसं तसं खऱ्या अर्थानं आता शेवटच्या मुमेंट पर्यंत हा सामना जसा आंतर टीमच्या बाजूने हलू आपण पाहतोय जाईत चाललाय ना, तसं तसं खऱ्या अर्थानं आंतर टीमचा 12वा प्रतिनिधी थोडासा खुश पाहायला मिळतोय. तो देखील असतोय, कारण की एक एक चेंडू आहे ना आता फार महत्वपूर्ण असणार आहे. वावलेली टीम साठी एक एक चेंडू फार महत्वपूर्ण असणार आहे. तो आंतर टीम साठी एक धाव जरूर या चेंडूवरती मिळतीये. वावलेली टीमचे पाठराखे म्हणतात की कुठेही पायाला लागो, हाताला लागो, बॅटला लागो, डोक्याला लागो, पायाला लागो, कुठेही लागू दे, परंतु एक एक धाव आता फार महत्वपूर्ण बनली आहे. जसा आर्थिक क्षेत्रात आहे ना, जसा पैसा कोणत्याही मार्गाने येऊ, तो पैसा येणं महत्वाचं असतं ना, तसं खऱ्या अर्थानं आता या क्रिकेट क्षेत्रामध्ये बनलंय. आता वावलेली टीम साठी बनलंय की धावा कोणत्याही स्वरूपात येऊत, परंतु त्या धावा येणं आता महत्वाचं आहे. कारण की आघाडीचे 3 ते 4 खेळाडू प्रामुख्याचे गमावलेत ते बॅटिंग करणाऱ्या वावलेली टीमनं. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार आहे. मोठा पटका खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी कोणताही संपर्कच झाला नाही. अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळालं. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. या षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे उर्वरित 8 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 13 या धावसंख्येची. शेवटचे निर्णयकारक 8 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. महत्वाच्या क्षणाला फलंदाज प्रशांत मोडक देखील विकेट गमावतोय. एक धावा आणि दुवा होती या मॅच मधील, ते खऱ्या अर्थानं आडसूल दूर केलं ते गोलंदाज विश्वासनं. आणि आता विश्व जिंकण्याची तयारी त्याने केली आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. आपण शेलू आणि त्यांच्या अगेन्स्ट अधिराज 11 उमरोली टीमला पाहिलं होतं. त्याच उमरोली टीमनं देखील 35 धावा डिफेन्स केल्या होत्या याच मैदानावरती या अगोदरच्या मॅच मध्ये. आणि जणू काय आपण पाहतो तेच कानमंत्र घेतलं ते आंतरनीळ टीमच्या या गोलंदाजानं. आम्ही देखील सुरुवातीला उल्लेख केला होता, जर इथून पुढे तुमची जिद्द, चिकाटी, तुमच्यामध्ये असणारा कॉन्फिडन्स, तुमच्यामध्ये असणारा आत्मविश्वास जर तुम्ही दाखवला तर या मॅच मध्ये आंतरनीळ टीम या 34 धावा डिफेन्स करू शकेल. जरी ताकदवर संघ असला वावलोली तरी देखील त्यांना तुम्ही पराभूत करू शकता, परंतु तुमच्यामधील जिद्द आणि चिकाटी दाखवणं गरजेचं आहे. आता शेवटचे 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे फटका ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटचे 6 चेंडू आणि आता 12 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये वावलेली टीम अजून देखील आहे. या मॅच मध्ये वावलेली टीम कडे हा सामना आपण पाहतोय की बॅलन्स आहे, अगदी 50-50% आपण जर पाहिलं तर दोन्ही टीमच्या बाजूनं हा सामना अगदी बॅलन्स आहे. या मॅच मध्ये 100% योगदान जो देईल ना तो संघ या मॅच मध्ये विजय संपादित करू शकेल. कारण की अध्यापक 100% योगदान दिलेत त्या आंतरनीळ टीमनं
आता बॅटिंग करणाऱ्या वावलेली टीमच्या या दोन्ही फलंदाजांना चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, हे जर त्यांनी कानमंत्र घेतलं तर या मॅच मध्ये या धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. परंतु आपण जाजाबली नाईटच्या स्पर्धेमध्ये पाहतो ना, 6 चेंडूमध्ये 5 धावा, 6 चेंडूमध्ये 8 धावा, 6 चेंडूमध्ये 7 धावा देखील डिफेन्स केल्या गेल्यात. आणि त्याचा विचार करता आता 6 चेंडूमध्ये 12 धावा वाचवायचे आहेत अंतरट नील टीमच्या गोलंदाज किरण जाधव या गोलंदाजाला. आणि त्यांच्या देखील 4 षटकामध्ये 22 धावा होत्या. शेवटच्या षटकामध्ये नयन जो गोलंदाज होता त्यांनी एक्स्ट्राच्या धावा दिल्या आणि तदनंतर त्याच 5 एक्स्ट्राच्या धावा आता थोड्याशा जिवारी लागत असतील बॅटिंग करत असताना वावलेली टीमला. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे, कारण की क्रिकेटचं भागीत करणं जोपर्यंत चेंडू शेवटपर्यंत पडत नाही ना विकेटवरती तोपर्यंत सांगणं कठीण की सामना कोणी जिंकलाय. 6 बॉल आणि 12 धावा संख्येची गरज. बॉल तयार. पहिलाच बॉल अगदी समोर लालच दाखवलं होतं, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता कल्पेश या फलंदाजांना, परंतु पहिला चेंडू त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. दोन्ही जिगरबाज युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, एकीकडे कल्पेश नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज प्रसाद, आणि दोन्ही खेळाडूंना आता मीटिंग घेण्यास भाग पडलं या चेंडूनं. शेवटचे 5 बॉल आणि 12 धावा संख्येची गरज. फुल पैसा वसूल आहे आयोजकांचा, जे आयोजन केलंय ना त्याच्यामध्ये फुल पैसा वसूल केलाय प्रत्येक टीमनं. यावेळेस एज डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झाली आहे, परंतु झाले की नाही त्या ठिकाणी पाहावी लागेल. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. धावचित स्वरूपात फलंदाज बाद आहे की नाही हे या ठिकाणी चेक केलं जाईल. पहिलीच धाव त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना एक एक धाव फार महत्वपूर्ण बनलेली आहे आणि त्यासाठी अंतरट टीमच्या कॅप्टननं आणि सर्व खेळाडूंना देखील लाऊड अपील केली की फलंदाज बाद आहे असं आम्हाला वाटतंय, आणि त्यासाठी डाऊट असल्या कारणानं पंचांनी देखील टीव्ही अंपायरकडे रेफर केलं आणि या ठिकाणी चेक केलं जात आहे. एक एक धाव. आता बाउलर टीमच्या पाठराखे म्हणत असेल की फलंदाज बाद नसेल तर बरं आहे, 2 धावा आम्हाला मिळतील, परंतु अंतरट टीमचे पाठराखे म्हणत असतील फलंदाज बाद असेल तर 2 धावा आमच्या देखील वाचल्या जातील. टीव्ही अंपायर यांच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. टेनिस क्रिकेट .in ची वाहिनी आपण या ठिकाणी पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट, आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय आयोजक देखील आमचे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कोणत्याही टीमवरती अन्याय होऊ नये त्यासाठी अगदी 3-4 वेळा रिव्ह्यू या ठिकाणी पाहिला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय की फलंदाज अगदी पॉपिंग क्रीज वरती सुखरूपपणे पोहोचलाय की नाही, बेल्स पडल्यात की नाही, स्टंपवरला चेंडू अगदी स्पर्श झालाय की नाही हे त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. अगदी धगधग 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 प्रत्येकाच्या पाठीराख्यांच्या अगदी मनात होत असेल. 2 धाबा खूप इम्पॉर्टंट आहेत वावलेल्या टीमसाठी, 2 धाबा खूप वाचवण्यासाठी इम्पॉर्टंट असतील अंतरट नील टीमसाठी, आणि योग्य तो निर्णय अगदी आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चला नॉट आउट एफ बॅट्समन
अगदी स्टंपला चेंडू लागला हे नक्की आहे, परंतु बेल्स ज्यावेळी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये फलंदाज गेला ना त्यावेळी त्या बेल्स पडल्यात खाली. आणि लाईव्हच्या माध्यमातून आपण चेक केलं की स्टंपला चेंडू स्पर्श झालाय, परंतु ज्यावेळी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट्समन पोहोचला ना त्यानंतर अगदी बेल्स रिमूव्ह झाल्यात. त्यासाठी आम्ही अगदी आयोजकांच्या वतीनं जी सूचना आम्हाला देण्यात आली तेच अगदी योग्य तो डिसिजन अगदी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅचला होईल सुरुवात. शेवटच्या आता 4 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 10 धावसंख्येची गरज असताना मध्येच या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा त्या ठिकाणी येतोय. सर्व काही सुरळीत आहे आणि गोलंदाजाचा वेडेपणा पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती किरण जाधव हा गोलंदाज येतोय. 4 चेंडू आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. आता वावलेल्या टीमला भवानी आईचा दावा करावा लागेल, परंतु बॅक टू द बॉलर असं वाटलं होतं विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाईल का, परंतु एक धाव या चेंडूवरती जरूर मिळाली जाते. एकेरी धावेच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे 3 चेंडू आणि आता 8 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 8 धावसंख्येची गरज. 8 धावा 3 चेंडू. शेवटची निर्णयकारक शिल्लक. वावलोली की अंतरट की वावलोली या दोन संघादरम्यान चालू असणारे हे घमासान युद्ध, हे चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉल तयार. पटका यावेळेस देखील चांगला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 3 धावेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 2 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. ऑट मॅच. प्रेक्षकांची अगदी झोप उडवली असेल. जे प्रेक्षक अगदी घर बसल्या देखील या स्पर्धेला एन्जॉय करत असतील ना, जे झोपले असतील ते आता उठले असतील. वावलेली टीमचे पाठीराखे किंवा असावेत किंवा अंतर्निळ टीमच्या पाठीराखे किंवा त्यांच्या व्यतिरिक्त मॅच अगदी पैसा वसूल मॅच झाली आहे. बॉल तयार. दोन चेंडू आणि 5 धाब्यांची गरज असताना यावेळेस चेंडू डॉट बॉल होतोय. फलंदाज देखील त्या ठिकाणी बाद असेल आणि आता शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 5 धावसंख्येची. जरी आला तरी या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागेल ते वावलेल्या टीमला. शेवटचा 1 चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. दोस्ती चषक 2025 मध्ये अजून यापेक्षा काय पाहिजे. अगदी आपण पाहतोय की आयोजकांची मनं जिंकली आणि हँडशेक करून मैदान त्या ठिकाणी दोन्ही टीम न सोडायचं आहे. अगदी वावलोली जिंकली तरी देखील अंतरट टीम आपण मैदान सोडताना हँडशेक करून सोडायचंय. अंतरट टीम जिंकली तरी देखील आपण वावलोली टीमला हँडशेक करून मैदानाच्या बाहेर आपण यायचंय असं वाटतंय प्रत्येकाला. हीच फायनलची मॅच चालू आहे. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. आणि हा सामना जिंकलाय तो अंतरट नीळ टीमनं. काय कमालीची गोलंदाजी. 30 बॉल मध्ये करायच्या होत्या एकूणच 34 धावा आणि त्या धावा डिफेन्स केल्या. खऱ्या अर्थानं अंतरट नीळ टीमनं किरण करडे, त्यानंतर मनोज जाधव, विश्वास, त्यानंतर किरण जाधव या गोलंदाजाने कमाल केली आणि त्यांनी साबित करून दाखवलं की हम भी किसी से कम नहीं, जो जीता वही सिकंदर. आणि खऱ्या अर्थाने वावलोली टीम हडलक होती. चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा मार्केवाडी टीम. 4 षटकांचं सत्र आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 12 बॉल मध्ये 14 धावसंख्येची गरज असताना एका ओव्हर मध्ये 2 विकेट